तर आज आम्ही निघालो होतो आमच्या जवळचे मित्र धनुभाऊचे इथं. तर नमस्कार, मी मंगेश गुजर आणि हे माझे दोन भाऊ. आज आम्ही चाललो होतो धनुभाऊ त्यांच्या इथं. आता तुम्ही म्हणशाल कोण धनुभाऊ, तर हे आहे ते धनुभाऊ. त्यांची इथं आज येणार होती निपनाथ महाराजांची दिंडी. ती दिंडी यायला नव्हती, मग काय तोपर्यंत थोडी बैठक मांडून घेतली आणि लगेच दिंडी आली. दिंडी आल्यानंतर लगेच तिथं त्यांनी त्यांनी तिथं त्या घोड्याचे पाय बी धुवून पूजा वगैरे केली. नंतर मग जे प्रमुख महाराज होते त्यांची पण पूजा वगैरे केली धनुभाऊंच्या मोठ्या भावाने. आणि नंतर मग दिंडीला नाश्ता वगैरे चारला आणि पालखीचं दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी. पालखी एकदम सुंदर होती. आणि हो, हे तर सांगायचंच राहिलं की ही दिंडी निघाली होती सोनेवाडी ते मडी. तिकडे जाता जाता पहिला ठेपा जो होता नाश्त्याचा तो धनुभाऊ त्यांच्या इथं होता. तिथला नाश्त्याचा ठेपा वगैरे झाला आणि दिंडी पुढच्या मार्गाला लगेच निघाली. त्याच्यानंतर आमच्या पोटात थोडी भूक लागली होती, मग काय लगेच आम्ही आमच्या पोटामध्ये भर पाडून घेतली आणि लगेच आम्ही पण आमच्या घरी निघून आलो. घरी आल्यानंतर घरी पण थोडासा पाऊस झाला होता, थोडा म्हणजे जरा चांगलाच झाला होता. त्यांना फार वैताग आणला, जाऊ यायचा ताव येणार नाही. पाऊस उघडला आणि वावराच्या अंग थोडा धूर दिसायला लागला. तिकडं जाऊन पाहिलं तिकडं वायर पेटली होती. वायर पेटायचं कारण असं का पाऊसच होता. मागच्या पावसात सर्व्हिस वायर जळाली आणि या पावसात आकडा टाकून जुगाड मारेल वायर जळाली. त्याच्यानंतर घरी संध्याकाळी लाईट नव्हती तर मोठ्या भावाला काही काम नव्हतं दुसरं, त्यांना लहान भाचीचीच गाडी खोलून ठेवली.